आणि आता बातमी आहे संजय दत्तच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भातली। संजय दत्तनं चौथं लग्न केल्याचा दावा करण्यात आला। खरंच संजय दत्तनं 65व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय का? या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहू। संजय दत्तने खरंच पुन्हा लग्न केलं? 65व्या वर्षी संजय दत्त चौथ्यांदा लग्नबंधनात अडकलाय का? भगवं वस्त्र परिधान करून संजय दत्त पत्नीसोबत अग्नीसमोर 7 फेरे घेताना दिसतोय, तर त्याची पत्नी सफेद रंगाच्या सलवार मध्ये दिसतीये। हे सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओ पहा। यात संजय दत्तनं पत्नीसोबत 7 फेरे घेतल्याचं दिसतंय। पण खरंच संजय दत्तनं चौथ्यांदा लग्न केलंय का? सोशल मीडियावर प्रचंड वेगानं हे मेसेज व्हायरल होत आहे। तसंच पुरावा म्हणून फोटोही व्हायरल करण्यात आले। अभिनेता संजय दत्तनं चौथं लग्न केलं का? 65व्या वर्षी संजय दत्त लग्नबंधनात अडकला। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल संजय दत्तनं लग्नच केलं, मात्र या व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का? हे पाहणं गरजेचं आहे। संजय दत्तची पहिली पत्नी ही रिचा शर्मा होती। 1996 साली रिचा शर्माचं ब्रेन ट्यूमरनं निधन झालं। त्यानंतर संजय दत्तनं 1998 साली रिया पिल्लईशी लग्न केलं, मात्र ते जास्त काळ टिकलं नाही। 2002 साली दोघं वेगळे झाले। त्यानंतर 2008 साली संजय दत्त मान्यता दत्त सोबत तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला, मात्र आता त्यानं चौथं लग्न केलंय का? हा प्रश्न संजय दत्तचे फॅन्सही विचारू लागले। याबाबत संजय दत्तनं कुणाला माहितीही दिलेली नाही, त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। याबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही या व्हिडिओचा आधार घेतला। त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। संजय दत्तनं पुन्हा लग्न केलेलं नाही। संजय दत्त पत्नी मान्यता सोबत आनंदी आयुष्य जगतोय। अग्नीसमोर 7 फेरे घेत असल्याचा व्हिडिओ पूजेचा आहे। संजय दत्तनं घराच्या बाल्कनीत होम हवन केला। होम हवनाचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातीये। संजय दत्तनं घरी होम हवन केला होता, त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे। मात्र सोशल मीडियावर फक्त 15 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल करून संजय दत्तनं चौथं लग्न केल्याचा दावा करण्यात आलाय। आमच्या पडताळणीत संजय दत्तनं चौथं लग्न केल्याचा दावा असत्य ठरलाय। संजय दत्त हा मान्यता दत्त आणि 2 मुलांसह आनंदी आयुष्य जगतोय, मात्र काहींनी या व्हिडिओचा गैरवापर केलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।